The next topic from the third unit, error detection and correction. That is about the forward error correction. एरर डिटेक्शन करेक्शन के अंदर ये लास्ट टॉपिक रहेगा हैमिंग कोड का. So that is called as Hamming code also. In a previous lecture, we had seen about the various error detection methods and correction method also. So here, Hamming code is one of the error detection and correction method. It is basically work over the single bit error. How we can see this one? But before that, what is forward error correction? Let us see this one. Forward error correction is an error correction technique to detect and correct a limited number of errors in transmitted data without the need of retransmission. हमने देखा कि जब कुछ एरर आता है रेसिपेंट साइड पे, ट्रांसमीटर साइड पे तो बराबर सब कुछ ठीक चल रहा है, उसने ट्रांसमिट भी कर दिया, और एट द रेसिपेंट साइड इफ सम एरर ऑकर्स, तो हमने कहा था कि ये एक्नॉलेज देगा सेंडर को टू रीसेंड दैट पर्टिकुलर डेटा फ्रेम. लेकिन फॉरवर्ड एरर करेक्शन में रीट्रांसमिशन की ज़रूरत नहीं है. फॉरवर्ड एरर करेक्शन में ये एरर को डिटेक्ट करता है और साथ में उसे करेक्ट भी कर लेता है. सो इन दिस मेथड, इन FEC मेथड, द सेंडर सेंड्स रिडंडेंट एरर करेक्टिंग कोड अलॉन्ग विद द डेटा फ्रेम. तो ये तो हर एक मेथड में होता ही है कि हम एक रिडंडेंट बिट रिडंडेंट एरर बिट हम सेंड करते हैं विद द ओरिजिनल डेटा बिट. लेकिन इसमें फॉरवर्ड एरर करेक्शन में सेंडर सेंड करता है रिडंडेंट एरर करेक्टिंग कोड विद द डेटा फ्रेम एंड द रिसीवर परफॉर्म नेसेसरी एडिशनल रिडंडेंट बिट. जब रिसीवर को मिलता है डेटा बिट along with the redundant bits, so receiver performs necessary additional redundant bits. So it is if it finds that the data is free from errors, कुछ एरर नहीं है उसके अंदर, ऑपरेशन करना पड़ता है, XOR ऑपरेशन. यहाँ पे पैरिटी बिट चेक करना है, इवन पैरिटी और ऑड पैरिटी, ये कौन करेगा? रिसीवर करेगा. सो अगर यहाँ पे कोई डेटा में कोई एरर नहीं है, it executes error correcting code that generate the actual frame. It then removes the redundant bit before passing the message to the upper layer. तो यहाँ पर डेटा लिंक लेयर में ये सारी चीजें होती हैं. सो डेटा लिंक लेयर जो 7 लेयर है OSI रेफरेंस मॉडल के, उसमें से ये लास्ट बट वन, मतलब जो फिजिकल लेयर है, सबसे लास्ट फिजिकल लेयर है, उसके ऊपर ये डेटा लिंक लेयर है. तो डेटा लिंक लेयर को मिलता है डेटा फ्रॉम फिजिकल लेयर उसी OSI रेफरेंस मॉडल से या फिर दूसरे रेफरेंस OSI रेफरेंस मॉडल से. तो डेटा लिंक लेयर एक्सेप्ट करता है, उसके ऊपर कुछ ऑपरेशन करता है, जो भी करना है हम देखेंगे कैसे करते हैं. उसके बाद ये अपर लेयर को एरर फ्री डेटा ट्रांसमिट करता है. तो ये सारी चीजें फॉरवर्ड एरर करेक्शन में होती हैं. इसके अंदर एडवांटेजेस क्या है फॉरवर्ड एरर करेक्शन के? It does not require handshaking between the source and the destination. It can be used for broadcasting of data to many destinations simultaneously from a single source. That is one of the advantage of FEC, क्योंकि यहाँ पे कोई हैंडशेकिंग प्रोटोकॉल यूज नहीं होता. हैंडशेकिंग डेटा जो कि फास्ट ट्रांसमिशन में होता है, तो यहाँ पे सोर्स और डेस्टिनेशन में हैंडशेकिंग होता नहीं है दोनों के बीच में. सो इट कैन बी यूज्ड फॉर ब्रॉडकास्टिंग, जिसके साथ कोड मैच हो जाए, सो दैट विल एक्सेप्ट दैट पर्टिकुलर डेटा. मेनी अनदर एडवांटेज इज दैट FEC सेव्स बैंडविड्थ रिक्वायर्ड फॉर रीट्रांसमिशन. जो रीट्रांसमिशन के लिए बैंडविड्थ की जरूरत पड़ती है, तो ये हमें रीट्रांसमिशन यहाँ पे करना नहीं पड़ता, तो बैंडविड्थ ऑटोमेटिकली सेव हो जाती है कि हम वहाँ पे दूसरा डेटा सेंड कर सकते हैं उसी पर्टिकुलर बैंडविड्थ पे. सो इट इज यूज्ड इन अ रियल टाइम सिस्टम. ये रियल टाइम सिस्टम में, रियल टाइम मतलब जो
अभी जो आपको दिख रहा है दैट इज रियल टाइम, दैट इज रियल टाइम। तो जो भी आप रिस्पॉन्ड देंगे दैट इज रियल टाइम। तो ये यहाँ पे पॉसिबल होता है, ये एडवांटेज है इसका एफएससी में। और इसका डिसएडवांटेज क्या है? इफ देयर आर टू मेनी एरर्स, अगर एक से ज्यादा एरर्स आते हैं, सो फ्रेम्स नीड टू बी रिट्रांसमिटेड। सो दैट मीन्स दिस एफएससी विल वर्क ओवर सिंगल बिट एरर। सिंगल बिट एरर को ही ये डिटेक्ट करता है और इसको करेक्ट भी करता है, बर्स्ट एरर को ये कर नहीं पाता। हैमिंग कोड इज एग्जाम्पल ऑफ एफएससी। व्हाट इज दिस हैमिंग कोड नाउ? हैमिंग एक व्यक्ति थे RW हैमिंग, इन्होंने ये टेक्निक डेवलप किया है। सो इट इज अ सेट ऑफ एरर करेक्शन कोड्स दैट कैन बी used to detect and correct the error that occurs when the data is moved or stored from the sender to the receiver. सेंडर से रिसीवर को जब भी डेटा मिलता है तब ट्रांसमिशन में कुछ अगर बदल हो जाता है, काही त्याच्यामध्ये चेंजेस होत असतील त्या डेटा ट्रान्समिशन मध्ये, तर त्यावेळेस तो सिंगल बिट जो जर चेंज झाला तर तो तिथे डिटेक्ट करेल आणि डिटेक्ट केल्यानंतर कुठल्या बिट मध्ये तो डेटा चेंज झालेला आहे, 1 चा 0 आणि 0 चा 1 चेंज झालेला आहे, तो तिथे डिटेक्ट करून त्याला करेक्ट सुद्धा करेल। रिट्रान्समिशन करण्याची गरज नाही आहे ह्या हॅमिंग कोड मध्ये। So it can be applied, the Hamming code can be applied to data units of any length and uses the relationship between the data and redundancy bits. तर याच्यामध्ये लेंथ हे मॅटर नाही करत, किती साईजचा तो डेटा आहे, अँड दॅट कॅन बी वर्क विथ द रिडंडन्सी बिट। फॉर एक्झाम्पल फॉर 7 बिट ASCII कोड, ASCII कोड हा 7 बिट असतो, तर ASCII कोड 7 बिट ASCII कोड रिक्वायर्ड 4 रिडंडन्सी बिट्स। आता हा 4 रिडंडन्सी बिट्स कसे काय आपण ठरवले ते पण आपण कॅल्क्युलेशन पाहू की 7 बिट ASCII कोड साठी 4 रिडंडन्सी बिट्स कसे काय आले। हे तर हे 4 रिडंडन्सी बिट्स हे आपल्याला त्या डेटा युनिट मध्ये आपल्याला एकतर अपेंड करायचे आहेत, किंवा आता नुसतं अपेंड करणं आता आवश्यक नाही आहे, इथे अपेंडच केलं पाहिजे असं काही नाही आहे, आपण इंटरस्पर्स पण करू शकतो, म्हणजे आतमध्ये आपण त्याच्यामध्ये कुठेही डेटा बिट्स आपण हे टाकू शकतो त्या ओरिजिनल डेटा बिट्स मध्ये। तर रिडंडन्सी बिट्स नॉट नेसेसरीली बी अपेंडेड, तर तो इन बिटवीन द डेटा बिट्स दॅट पर्टिक्युलर रिडंडन्सी बिट्स कॅन बी ऍडेड। तर रिडंडंट बिट काय असतात आपल्याला माहिती आहे, रिडंडंट बिट्स आपण मागच्या याच्यात पाहिलेलं आहे की एक्स्ट्रा बायनरी बिट्स that are generated and added to the information carrying bits of data transfer to ensure that no bits were lost during the data transfer. तर हे redundancy bits आपण along with the data आपण हे पाठवत असतो, ठीक आहे। तर आपण हॅमिंग कोड मध्ये redundancy bit redundant bit आपण कुठे टाकतो? अपेंडच केलं पाहिजे नाहीये, आपण अपेंड नाही करणार, तर याच्यामध्ये जिथे आपण बिट्स त्याची पोझिशन आपण ठरवू आणि त्याच्यामध्ये टाकून देऊ, तर त्याची पोझिशन काय असेल? रिडंडन्सी बिट्स आर प्लेस्ड ॲट द पोझिशन विच करस्पॉन्ड्स टू द पॉवर ऑफ 2. 2 raised to power 0 means 1, 2 raised to power 1 means 2, 2 raised to power 2 means 4, म्हणजे याच्यात 3 स्किप झाला। म्हणजे रिडंडंट बिट कुठे टाकायचे आपण? LSB मध्ये, म्हणजे राईट साइड कडनं जे बिट्स येतात आणि लेफ्ट साइडला MSB असतात, तर LSB ला म्हणजे लास्ट बिट जो असतो त्याचे दॅट विल बी द LSB, लिस्ट सिग्निफिकंट बिट। तर लिस्ट सिग्निफिकंट पोझिशन जी आहे दॅट विल बी द फर्स्ट रिडंडंट बिट। त्याच्यानंतर जे येणार आहे बिट दुसरा दॅट इज सेकंड बिट, त्याच्यानंतर येणार आहे 3, पण 3 न येतो 4 येतो, 2 raised to power 2 4 येतो, आणि 2 raised to power 3 किती येतो? 8, म्हणजे काय याच्यात 5 6 7 हे सुटतात आणि डायरेक्टली 8व्या बिटला जातात। तर हे असं आपण रिडंडंट बिट आपण ऍड करत असतो त्याच्यामध्ये। आता हे अल्गोरिथम जर पाहिला तुम्ही, जनरल अल्गोरिथम पाहिला हॅमिंग कोडचा, हॅमिंग कोड इज सिम्पली द यूज ऑफ एक्स्ट्रा बिट्स टू अलाउ द आयडेंटिफिकेशन ऑफ एन एरर। आयडेंटिफिकेशन सिंगल बिट आयडेंटिफाय करण्यासाठी म्हणून हॅमिंग कोड आपण इथे यूज करतो। सो राइट द बिट पोझिशन स्टार्टिंग फ्रॉम द
1 इन बायनरी फॉर्म. 101010 या फॉर्म मध्ये आपल्याला त्या बीटला राईट मोस्ट बीट म्हणजे LSB टू MSB लेफ्ट मोस्ट बीट. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 ला काय तुम्ही हे करणार, बायनरी मध्ये कसं कन्वर्ट करणार, 0001 म्हणजे 3011 4 बीट 4 बीट ASCII 4 बीट बायनरी. 1 इंडिकेट्स 0001. मग 2 कसा येईल, 0010. करेक्ट, 0010. तिसरा बीट कसा आपण त्याला रिप्रेझेंट करू बायनरी मध्ये, 0011. करेक्ट. मग 4 कसा करणार तुम्ही, 4 0100. तसंच 5 0101 6 7 8 हे आपण करणार आपण तिथे. ठीक आहे, हा पहिला झाला. दुसरा आहे, ऑल द बीट पोझिशन दॅट आर अ पॉवर ऑफ 2 आर मार्क्ड ॲज पॅरिटी बीट्स. आपल्याला रिडंडंट बीट म्हणजेच काय, पॅरिटी बीट इथे आपल्याला पाहायचे आहेत. जसं आपण हॅमिंग कोडमध्ये किंवा त्या FECचं एक्झाम्पलच आहे हॅमिंग कोड. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की redundant bits will be interspersed into the original bit. तर कुठे टाकणार आपण ते, तर त्याला पॅरिटी बिट्स आपण करू. सो पॉवर ऑफ 2 इज द पॅरिटी बिट्स. जसं आता मी मागे बोललो की पॉवर ऑफ 2 करायचं आपल्याला, म्हणजे 2⁻0 किती होतो, 1. दॅट विल बी द फर्स्ट रिडंडंट बिट और पॅरिटी बिट 1 R1. आपण त्याला इंडिकेट करू R1 ने. नंतर मग R2 कसा काढायचा, 2⁻1. 2⁻1 इक्वल टू 2, दॅट इज R2. नंतर थर्ड पॅरिटी बिट रिडंडंट बिट 2⁻2 4, दॅट इज R3. म्हणजे फोर्थ पोझिशन वर हा R3 जाईल. 2⁻3 इक्वल टू 8 म्हणजे R4 कुठल्या पोझिशनला जाईल, 8व्या पोझिशनला जाईल, बिट नंबर 8. 2⁻4 दॅट इज 16, हा 16 पोझिशन वर जाईल R4. पण इथे असतात आपल्याकडे 7च ASCII बीट आहेत, त्याच्यामुळे इकडलं घेण्यात काही पॉइंट नाही आहे. अँड सो ऑन. ऑल द अदर बिट्स bit position are marked as data bit. All the other bits are marked as data. म्हणजे टोटल किती होतील इथे, 7 बीट आहेत ASCII बीट प्लस 4 किती झाले, टोटल 11. टोटल 11 bits are to be sent at a time in the FEC. For example, this one. इथे पहा, R1 इथे निघाला, इथे R2 2⁻0 2⁻1 2⁻2 किती होते, 4. म्हणजे 4th बीट वर दुसरा एक रिडंडंट बीट, तिसरा रिडंडंट बीट. देन 2⁻3 किती होते, 8. मग R3 हा 8th बीट. 8 बीट म्हणजे 8वा बीट हा नेक्स्ट पॅरिटी बीट होईल. तर ह्या पद्धतीने आपल्याला रिडंडंट बिट्स आपल्याला ऍड करायचे आहेत ह्या ओरिजिनल 7 बीट ASCII कोड मध्ये. ओरिजिनल किती होते, 7. ASCIIचे किती, 7 बीट ASCII. त्याच्यामध्ये आपण टाकले हे 4. हे टोटल किती झाले बिट्स, 11. टोटल 11 झालेत. ठीक आहे. मग R1 कॅल्क्युलेट कसं करायचा, R2 कॅल्क्युलेट कसा करायचा, R3 कॅल्क्युलेट कसा करायचा आणि R4 कॅल्क्युलेट कसा करायचा इथे दिलेला आहे. आपल्याला बिट्स घ्यायचे आहेत. R1 जेव्हा आपण सिलेक्ट करतो त्यावेळेस 1 3 5 7 9 11. R2 घेतो तेव्हा 2 3 6 7 10 11 हे बीट घ्यायचे. R3 घेताना आपण हा R3 जेव्हा आपण घेऊ त्यावेळेस 4 5 6 7 हे एवढे बिट्स घ्यायचे आपण. R4 जेव्हा कॅल्क्युलेट करू, कारण की आपल्याला माहिती नाही R1 ची व्हॅल्यू किती आहे, R2 ची किती आहे, R3 ची किती आहे आणि R4 ची किती आहे, ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर R4 जेव्हा आपण घेऊ त्यावेळेस किती बिटचं कॉम्बिनेशन घेऊ आपण, बीट नंबर 8 9 10 11. बीट नंबर 8 9 10 11 याच्यामध्ये जो काही डेटा येईल, इथे 1 असेल 0 असेल 1 असेल, याचं जर का कॉम्बिनेशन हा ऑड येत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये 1 ऍड करावं लागेल. म्हणजे इव्हन पॅरिटी आपल्याला इथे टाकायची आहे. ठीक आहे. तर ह्या काही स्टेप्स आहेत, ह्या हॅमिंग कोडमध्ये स्टेप्स आहेत. सो
each data bit is included in a unique set of parity bits as determined its bit position in binary form. तर हे आपण बायनरी फॉर्म मध्ये प्रत्येक बिट हा बायनरी फॉर्म मध्ये आपण करून टाकू. म्हणजे हा जो आहे हा 1 ला कसं रिप्रेझेंट करणार 0 0 0 1. करेक्ट. हा जो आहे 1 हा आपण रिप्रेझेंट कसं करणार 0 0 0 आणि 1. बरोबर. 2 ला कसं करणार ह्या 2 ला कसं करणार आपण 0 0 1 0. ह्या पद्धतीने हे सगळे बिट्स हे बायनरी मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. ठीक आहे. सो पॅरिटी बिट 1 कव्हर्स ऑल द बिट पोझिशन हुज बायनरी रिप्रेझेंटेशन includes 1 in the least significant position. पहिल्या पोझिशनला लिस्ट सिग्निफिकंट बिट हा 1 असला पाहिजे. सो दॅट इज पॅरिटी बिट 1. वी कॅन कॅल्क्युलेट पॅरिटी बिट 1. आपण एक्झाम्पल सहित घेऊ हे पॅरिटी बिट 1 काढला कसा. पण इथे कसं आहे पॅरिटी बिट 1 कसा निघतो कव्हर्स ऑल द बिट पोझिशन हुज बायनरी रिप्रेझेंटेशन इन्क्लूड्स अ 1 इन द लिस्ट सिग्निफिकंट पोझिशन. आता याच्यामध्ये लिस्ट सिग्निफिकंट पोझिशन कोणती यायची दिस इज द लिस्ट सिग्निफिकंट पोझिशन अँड दिस इज द मॅक्सिमम पोझिशन. सो दिस इज MSB, दिस इज LSB, दिस 1. तर हा LSB. तर ज्या बिटला ज्या बिटच्या LSB ला 1 असेल त्याला आपण इथे घेणार. पॅरिटी बिट 1 कसं काढणार सेम तसंच पण सेकंड पोझिशनला म्हणजे धिस पोझिशन. इथे 1 जर असेल तर असे सगळे बिट कॅल्क्युलेट बिट कन्सिडर करायचे. नंतर आहे पुढचा पॅरिटी बिट 4. पॅरिटी बिट 4 म्हणजे थर्ड बिट. तो कसा काढणार आपण थर्ड पोझिशन जर 1 असेल थर्ड पोझिशनला जर का 1 बिट असेल तर तेवढे सगळे बिट आपण घेणार. पॅरिटी बिट लास्ट पॅरिटी बिट आहे 8. तर त्याला कसं आपण कॅल्क्युलेट करणार फोर्थ पोझिशनवर जर 1 असेल सगळ्या बिटला आपण पाहायचं आणि फोर्थ पोझिशनवर जर का 1 असेल तर त्याला आपण ऍक्सेप्ट करणार. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ याचं एक्झाम्पल आता. In general, each bit covers all bits where the bitwise AND of the parity position and the bit position is non-zero. Since we check for even parity as a even parity set a parity bit to 1 if the total number of ones in the position is odd. The number of bits number of ones are odd, we have to add 1. If the number of ones are even then we have to add 0. करेक्ट. तर ह्या पद्धतीने आपण इव्हन पॅरिटी बीट आपण इथे कॅल्क्युलेट करणार. सेट अ पॅरिटी बीट टू 0 इफ द टोटल नंबर ऑफ वन्स इन द पोझिशन इट चेक्स इज इव्हन. फॉर एक्झाम्पल सपोज द डेटा टू बी ट्रान्समिटेड इज धिस 1. मी एक एक्झाम्पल घेत आहे आता हॅमिंग कोडचं. तुमच्याकडे पेन पेपर असेलच. Suppose the data to be transmitted is 1011001. हा मला डेटा ट्रान्समिट करायचा आहे. टोटल तुम्ही जर मोजले तर हा 7 बिट आहे. 1 2 3 4 5 6 7. तो 7 बिट हे मी ASCII कोड मी पाठवत आहे समजा. द बिट्स विल बी प्लेस्ड ॲज फॉलोज. मी काय करतो इथे आपल्याला पहा काय काय स्किप करायचं आहे. आपल्याला 1 स्किप करायचं आहे, आपल्याला 2 स्किप करायचं आहे, आपल्याला 4 स्किप करायचं आहे आणि 8 बिट 8 पोझिशन ही स्किप करायची आहे. ही स्किप करून टाकायची आणि बाकीचे सगळे डेटा ॲज इट इज तिथे ऍड करायचा. जसं मी इथे 1 ऍड केला, हा 0 इथे ऍड केला, हा 1 इथे, हा सोडून द्यायचा मी. त्यानंतर हा 1 इथे, 0 0 आणि शेवटी हा इथे 1. बाकीचे हे सगळे नंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. R1 कॅल्क्युलेट करायचा आहे, R2 R4 आणि R8. आता पहा याच्यामध्ये पहिला जो आपण घेतला होता R1 कसा कॅल्क्युलेट करायचा. मी परत ते ॲज इट इज कॉपी इथे केला मी. डिटरमाइनिंग द पॅरिटी बिट्स. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे आता इथे सध्या R1 ला कॅल्क्युलेट करायचं आहे.
So R1 bit is calculated using the parity check at all the bit position whose binary representation includes a 1 in the LSB. लिस्ट सिग्निफिकंट पोझिशनला जर 1 असेल तर असे सगळे बिट्स म्हणजे 1 2 3 4 हे 11 पर्यंत सगळे आपण लिहून काढायचे बायनरी मध्ये आणि लिस्ट पोझिशनला 1 असणारे सगळे नंबर्स आपण तिथे घ्यायचे आणि त्यातून मग जसं आता नंतर कॅल्क्युलेट करून R1 आपण तिथे कॅल्क्युलेट करणार. म्हणजे कसं आहे 1 जर तुम्ही 0 1 ला कसं रिप्रेझेंट करता 0 0 0 1 हा सगळ्यात शेवटी 1 आहे. ठीक आहे. 2 ला पहा सगळ्यात शेवटी 1 येतो का 2 नाही येत कारण की 0 0 1 आणि 0 येतो इथे म्हणून आपण याला कन्सिडर नाही करत. 3 घेतो आपण 3 ला घेऊ आपण 0 0 1 आणि 1 आपण याला ऍक्सेप्ट करणार. म्हणजे पहा 1 3 तसंच 5 आहे 7 आहे 9 आहे 11 आहे तर हे सगळे आपण बीट घेणार कॅल्क्युलेट करण्यासाठी R1. पाहू आता इथे पहा तुम्ही मी करून ठेवले इथे हे सगळे बीट हे जे बीट्स आहेत हेच इथे आहेत हे सगळे इथे आहेत. ठीक आहे ना. 11 नंबरला 1 10 नंबरला 0 हे जशाच्या तसं मी वर घेतलं इथे काढून टाकले. R8 ला मी काढून टाकला इथे R4 काढला R2 काढला आणि R1 इथे ठेवला कारण की मला R1 कॅल्क्युलेट करायचा आहे आता इथे. तर याला काय केलं R1 ला मी 0001 सॉरी 1 ला काय कन्वर्ट केला आपण बायनरी मध्ये 0001 2 ला 0010 3 0011 तर ह्या पद्धतीने सगळे 11 पर्यंत 1011 तुम्ही याला बायनरी मध्ये कन्वर्ट करणार. कन्वर्ट केल्यानंतर आता पाहायचं आपल्याला LSB कुठे आहे 1 कोणाचा आहे LSB 1 हा एक 1 हा पण 1 हा 1 हा इकडे 1 आहे हे सगळे 1 आहेत. पहा हेच आहेत ना ते 1 3 5 7 1 3 5 7 9 11. आता पहा याच्यामध्ये R1 कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. याचा R1 कसा कॅल्क्युलेट करणार तुम्ही हा R1 कॅल्क्युलेट करण्यासाठी वी चेक इव्हन पॅरिटी since the total number of ones in all the bit position corresponding to R1 is even so R1 is 0. आता पहा इथे 11 चा करस्पॉन्डिंग किती आहे 1 आहे 9 चा 1 आहे 7 चा 1 आहे झाले 3 5 चा 0 आहे 4 चा 4 नाही आहे 3 चा किती आहे 1 आहे म्हणजे 1 2 3 4 हे झाले इवन ऑलरेडी इवन आहेत त्याच्यामुळे याची व्हॅल्यू किती येते R1 ची 0. सो इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट R2 also then R4 also. Now we can calculate R2. R2 कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सेम प्रोसिजर फक्त LSB च्या नंतरचा एक बीट म्हणजे सेकंड पोझिशन काय असायला पाहिजे 1 असायला पाहिजे. R2 कसं करणार तुम्ही परत हेच आपण इथे वापरणार 1 ची 0 0 0 1 इथं सेकंड पोझिशन पहा काय आहे 0 आहे आपण घेणार नाही त्याला. याचा सेकंड पोझिशन पहा काय आहे 1 आहे 1 आहे 1 1 1 आणि 1 म्हणून आपण इथे काय घेणार बिट 2 3 6 7 10 11. आता याच्यामध्ये पहा 2 3 6 7 10 11 याच्यामध्ये नंबर ऑफ वन्स पहा किती आहेत 1 इथे 1 आहे त्यानंतर 6 मध्ये 0 आहे 7 मध्ये 1 आहे 10 मध्ये 0 आहे 11 मध्ये 1 आहे म्हणजे नंबर ऑफ वन्स किती आहेत 1 2 3 म्हणजे आपल्याला इथे एक 1 ऍड करावं लागेल सो दॅट द व्हॅल्यू ऑफ दिस
R1 becomes 1. इथे किती येईल आता? R2 ची व्हॅल्यू 1 येईल, so that it becomes total even bits of 1. Number of ones should be even. So 1, 2, 3 and 4. So here redundant bit R2, we check even parity. Since the total number of ones in the all the bit position corresponding to R2 is odd, the value of this R2 is 1. नंतर R4 काढायचं आहे आपल्याला. R4 काढण्यासाठी सेम प्रोसिजर, फक्त आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं आहे, थर्ड पोझिशनचा बिट हा आपल्याला कन्सिडर करायचा आहे ॲज अ 1. इथे पहा, आता आपल्याला R4 कॅल्क्युलेट करायचं आहे. R4 कॅल्क्युलेट करत असताना आपण पाहणार की थर्ड पोझिशन हा 1 पाहिजे. हा इथे 1 आहे, इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे आणि इथे पण 1 आहे. म्हणजे कोणते बीट आपल्याला कन्सिडर करायचे आहेत? 4, 5, 6, 7. आता R4 ची व्हॅल्यू किती येईल इथे? ऑब्विसली 1 येणार, कारण 1 कशी येणार? इथे 1 ऑड आहे, म्हणून इथे R4 किती येणार? 1 येणार, इव्हन पॅरिटीसाठी. ठीक आहे. नंतर आहे R8. आपल्याला R8 कॅल्क्युलेट करायचा आहे. R8 कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला बायनरी रिप्रेझेंटेशन हा 4th पोझिशन पाहायचा आहे. इथे 4th पोझिशन पहा तुम्ही काय आहे, कोणत्याच 4th पोझिशनला 1 नाही आहे इथे, अप टू 7. पण 8 ला 1 आहे, 9 ला पण 1 आहे, 10 ला पण 1 आहे आणि 11 ला पण 1 आहे, म्हणून आपण कन्सिडर करणार हे. R8 ची व्हॅल्यू किती येईल इथे? 0, कारण की 1, 1, 2 1 आहेत. Yes, it is even parity. So to find redundant bit R8, we check for even parity. Since the total number of ones in all the bit position corresponding to R8 is even, 1, 1. So the value of R8 is 0. So now what happens? Data is transmitted. The transferred data is 1 0 1 0 1 0 0 1 1 1 0. याची 0 निघाली होती व्हॅल्यू. R1 ची 0 निघाली होती, देन R2 ची 1 निघाली होती व्हॅल्यू, R4 ची 1 निघाली होती आणि R8 ची 0 काढली होती आपण. करेक्ट, या मागच्या कॅल्क्युलेशन नुसार. मग असा हा पूर्ण डेटा आपण आता ट्रान्सफर करणार. आता ट्रान्सफर केल्यानंतर आपण एक एक्झाम्पल घेऊ. If data is data transferred, but while transmission, so there is a change in the data bit. Received किती काय झाला तो? हा 0 चेंज होऊन गेला. कशाने? 1 ने. For just calculation of again at the receiver side, आपण हे कन्सिडर करू की आपण डेटा पाठवला होता वरचा, हा डेटा आपण पाठवला होता, पण मिळाला कोणता डेटा? हा डेटा मिळाला ज्याचा मिनिंग आता चेंज झालेला आहे. इथे 0 चा 1 झाला, त्याच्यामुळे हा चेंज झाला. तर रिसिव्हर काय करतो इथे? आता याच्यामध्ये 6th पोझिशन मध्ये डेटा चेंज झाला, समजा 0 to 1. सो ड्युरिंग डेटा ट्रान्समिशन, देन इट गिव्स न्यू पॅरिटी व्हॅल्यूज इन द बायनरी नंबर. कसा करणार आपण त्याला कॅल्क्युलेट? की 6व्या पोझिशनला झाला चेंज म्हणून आपल्याला कसं कळेल? आता हे सांगितलं म्हणून, पण जर का तुम्हाला पाहायचं असेल की 6व्या की 5व्या की कोणत्या बीटला झालेला आहे, तर हे इथं कॅल्क्युलेशन करता येते. आपण हा बीट ॲज इट इज ठेवायचा, हा चेंज झालेला बीट आहे तो पण तिथे ठेवायचा, आणि मागचा R1 R2 R4 आणि R8 याच्या व्हॅल्यूज आपण इथे टाकत जायच्या. हा पहिला R1 साठी 0 1 0 1 1 1 1 2 3 4 4 बीट आहेत. 4 नंबर आहेत. 1 हा 4 आहे म्हणजे इव्हन आहे, म्हणजे इथे व्हॅल्यू याची 0 येईल. त्यानंतर आपण R2 काढणार, R2 ची व्हॅल्यू इथे काढणार. 1 1 हा पण 1 आहे आता झालेला, तो 1 तिथे गेला म्हणून 1 1. आता पहा 1 2 3 4 5 इथे चेंज झालेला आहे, 5 आलेला आहे.
त्याच्यामुळे इथे आपल्याला 6 करण्यासाठी एक इव्हन पॅरिटी ऍड करायचा आहे 1. इथे पहा R4 इथे सुद्धा चेंज झाला 1 1 1 3 म्हणून इथे 1 येईल, कारण की इथे 3 व्हॅल्यू 3 आहेत ना, नंबर ऑफ वन्स किती आहेत 3 आहेत, आपल्याला इव्हन पॅरिटी करायचं आहे म्हणून एक ऍड करावं लागेल 4 होतील ते. इथे पहा R8 1 1 हा 0, म्हणजे याची आता जर याला तुम्ही कॅल्क्युलेट केला तर याचा नंबर किती येतो 0 1 1 0, म्हणजेच काय 4 प्लस 2 म्हणजेच हा किती झाला 6. 6th बीट वर 6th पोझिशन वर हा डेटा चेंज झालेला आहे 1 to 0. मग करायचं काय आता याच्यामध्ये, जर असं हा डिटेक्ट झाला आता याला करेक्ट करायचं आहे. करेक्ट काय करायचं आपल्याला रिट्रान्समिशन करण्यासाठी सांगू का, आपल्याला कळलं, आपल्याला माहित झालं की कुठल्या पोझिशनला हा डेटा बीट चेंज झालेला आहे, 6th पोझिशनला डेटा बीट चेंज झालेला आहे. काय करणार आपण, once the bit is identified the receiver can reverse its value and correct the error. रिसिव्हर काय करेल, त्याला रिसिव्हरला कळलं की 6व्या पोझिशनला डेटा बीट चेंज झालेला आहे 0 to 1 किंवा 1 to 0 जे काय असेल, तिथे 0 to 1 झाला होता मागच्या एक्झाम्पल मध्ये, तर काय करायचं इथे त्याला चेंज करून टाकायचं, रिव्हर्स इट व्हॅल्यू अँड करेक्ट द एरर, दॅट्स ऑल. So in this way Hamming code works. Now take another example, write down this example and submit as a assignment. Write the steps to generate the Hamming code. Prepare Hamming code for bit pattern 1001101. Suppose while transmission, आता इथे आधीच सांगितलेलं आहे की 7th bit ला error occur झालेली आहे at the receiver side. So write the bit pattern at the receiver using Hamming code. Explain how will you detect and correct the error. तुम्ही याला डिटेक्ट कसं करणार आणि करेक्ट कसं करणार, करेक्ट करण्यासाठी सिंपल हाच तुम्हाला पूर्ण लिहावं लागेल. सो दिस इज द आन्सर. वन्स इट इज आयडेंटिफाईड आपण तिथं लिहू ॲज द आयडेंटिफाईड बिट इज चेंज्ड फ्रॉम धिस टू धिस ॲट दिस पर्टिक्युलर पोझिशन, रिव्हर्स इट्स व्हॅल्यू अँड करेक्ट द एरर. हा याचा आन्सर आहे. हा एक क्वेश्चन आहे आणि दुसरा एक क्वेश्चन आहे हा पण लिहून घ्या. राईट द स्टेप्स टू जनरेट द हॅमिंग कोड. प्रिपेअर हॅमिंग कोड फॉर बिट पॅटर्न 1010 4 टाइम 1 1111. सपोज वाईल ट्रान्समिटिंग एरर ऑकर्स इन 5th बीट. इथे सुद्धा काय म्हटलेलं आहे की 5व्या बीटला एरर आलेली आहे. राईट द बिट पॅटर्न ऍट द रिसिव्हर. रिसिव्हर साइडला तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. So in this way we complete the Hamming code.